चला चला. हा रमी खेळूया. नाही मी ब्लाइंड खेळतो. नाही फ्लश पण फ्लश नको, आपण हे खेळू, चॅलेंज खेळू. हा चॅलेंज चॅलेंज, मला चॅलेंज घ्यायला खूप आवडतं. वा. नाही चॅलेंज नको. चॅलेंज मध्ये ना राणी असून सुद्धा सत्ती सांगतात, खोटं बोलतात आणि मला नाही आवडत खोटारडेपणा. नाही मला कुठे कळतं खरं काय ते. म्हणजे नाही समोरच्याला कळतं कुठे खरं काय ते. चॅलेंज मध्ये नाही का गंमत तीच आहे. हा म्हणूनच तर म्हणते की चॅलेंज नको. एक्सक्यूज मी. आम्ही जाऊ का? नाही मी 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 येतो जरा जाऊन बाजूला, मला सवय झाली आता. सवय नाही म्हणजे हे अशा अनएक्सपेक्टेड कॉलची सवय झाली म्हटलं. हॅलो एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रसाद. ते राहू दे, मी काय सांगते ते ऐक. ड्रायव्हर इथून निघालाय, तिथे सगळं ठीक आहे ना? हे बघ कसं बसं मी मॅनेज करतोय, थोडा वेळ ठीक आहे, जास्त वेळ शक्य नाही होणार. ताबडतोब ड्रायव्हरला पाठव मला पिकअप करायला. अहो कोणाचा फोन होता हो? हे माझ्या सिनियरचा. काय डाव काय हो तुमचा? हा आता पत्ते खेळल्याशिवाय कसं कळणार काय डाव होतं ते? बरोबर. सुरू करा डाव सुरू करा. भैया तुम्ही किती छान खेळता. मी म्हटलं होतं ना बाई, तसं काही नाहीये. काय गो? नाही काही नाही काही नाही. हा घ्या रागा. अरे वा. मग हा घ्या माझा एक्का. नाही पण तुम्ही राणी टाकलीये. मी राणीला एक्का म्हणतो. म्हणजे कसं आहे, राणीचं स्थान राजापेक्षा वरचढ आहे ना. हो राजापेक्षा वरचढ म्हणजे एक्क्याचं स्थान, खरं तर ते राणीचं आहे, म्हणून मी राणीला एक्का म्हणतो. कुठल्या शाळेत शिकलत पत्ते खेळायला? तुम्ही काय शाळेत पत्ते शिकायला जात होतात काय? काहीतरी बोलताय. अहो मी प्रत्यक्ष आयुष्याबद्दल बोलतोय. म्हणजे स्त्री ही कायम पुरुषापेक्षा वरचढ असते, श्रेष्ठ असते. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे कोण असतं? एक स्त्री असते. तशा तुमच्या मागे आपल्या लता मामी आहेत. काय मामी? राणी राजापेक्षा वरचढ नाही का? हो हो अगदी बरोबर. चला चला तुम्ही पटपट खेळा, त्यांना जायचंय नंतर एन्काउंटरला. हो चला, चला. ओ एक्सक्यूज मी. आलोच. हॅलो एन्काउंटर. मी आई बोलतीये. ड्रायव्हर बाहेर आला असेल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.